की माफ आलम पना, लेकिन पूरा हिंदुस्तान तो है आपके पास, तो फिर इस धूल मिट्टी भरे दक्कन में क्या रखा है? दक्कन को जीते बगैर पूरे हिंदुस्तान को जीतने का हमारा सपना अधूरा रह जाएगा। क्या पूरा होगा? हम हर रोज उनके लोग मार रहे हैं और वहां हर रोज कोई नया सुरमा जन्म ले रहा है। जी जी, प्रतापराव नाम का तूफान थमने के बाद लगा था अब हिंदुस्तान हमारा है, तो अचानक ये हम्बीरराव नाम की आंधी कहां से उठी? हम्बीरराव? हम्बीरराव यह आंधी है या कोई हल्की हवा, इसका पता तो तब चलेगा जब उस जाबाज प्रतापराव की तलवार संभाल पाएगा। वहिनी साहेब, अहो आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं. अरे काय सांगतोयस काय? आणि संत महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कड दिलं. जिंकून आला सा, आता सरसेनापती शोभतोय. आमचं छोट स्वराज्य कुठं दिसना. हाय की या ताराराणी या. कशी हे महाराजांनी दिलं, कारण आम्ही दसऱ्याचा राक्षस शिमग्याला जाळून आलो ना म्हणून. मामू मियां, ऐसा क्या कर सकते हैं जिससे मराठे टूट कर मेरे पाँव में झुक जाए? मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं. बिकते तो होंगे तो खरीद लो. पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी. मराठों पे आज तक से दिलेर खान ही भारी पड़ा है, जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना चाहता है. दिलेर खान बेड़गांव से जो भी लेकर गए ना, उसका दुगना वसूल करूंगा मैं. हम्बीरराव सुता रामदूताक्ष प्रभंजना. तो दिलेर खान 3 दिवस झाले कराड भारत तेल ठोकून बसला. बसू दे की, रोज निरोप येतोय भेटायचा. घ्या की भेटून एकटा. कान कुणाला लागली? इथं अडकोणे तुम्ही मत आणलेलं येईल ना शोधत शोधत. पटात घुस त्याच्या. तुम में से हम्बीर कौन है? इधर जो खंबीर तो हम्बीर. काम बोल. ये सारे तोहफे कबूल करके बादशाह के लिए काम करो. आलमगीर तुम पे मेहरबान है. कौन आलमगीर? आलमगीर औरंगजेब, पूरे हिंदुस्तान तबाह. तू 2 बापाचा आहेस का रे?
नाही, हिंदुस्थानचा खरा बाप रायगडावर बसलाय म्हणून म्हटलं. थांबा. क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग? याद है ना हम्बीर, तू भी था उस लड़ाई में. उस दिन मुरारबाजी देशपांडे को तेरे यहाँ डाला था और यहाँ से निकाला था. बच्चों से क्या लड़ते हो? आओ हम्बीर, हो जाए दो हाथ. शाही वेलिंगरावची खरडा भाकरी काय ऐकते होय? आता बघ कशी जोडलं. मुरारबाजीला तू बाण मारलास, पण लांबून, हत्तीवर बसून. चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना, तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यानी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला, पेडगाव लई हलका फटका होता. दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी. खरंच दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्वाची मोहीम ठरली. 1676च्या विजयादशमीला सुरू झालेल्या या मोहिमेचा श्रीगणेशा हंबीररावांनी कोपळशी लढाई जिंकून केला. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल. अगं महाराणी, तुला आम्ही काय देणार? ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस, खूप काही. काय झालं लक्ष्मीबाईनी? काही अडचण आहे का? अखा माझा भाऊ येतो, मी काहीही मागू शकते. आणि हो, माग, काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समजा रीतीचा असतो. असं पाहिजे ते माग. नक्की? मोहित्यांनी दिलेला शब्द आहे, तोही भोसल्यांना. माग. तू दिलेला शब्द मी जपून ठेवेन. फक्त जेव्हा मागीन तेव्हा द्यायला विसरू नकोस. घे, तोंड गोड कर. दादा घे. सरसेनापती घेताय ना? किती छान वाटतं मला इथे. आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? हो की नाही वहिनी? ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापतीची होती. तशी ही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोडाचीच ठरली. कारण हिंदवी स्वराज्याची गुढी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खेळला होता. अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही. आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच. 3 एप्रिल 1680, हनुमान जयंतीची टळटळीत दुपार. शंभो मज कोण तारी. शंभू राजांसोबत स्वराज्य राखा. जी आबासाहेब.